कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण। रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने। झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा जय हो झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हम माधव बरवा तो हम माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा बहुता शुक्रताची जोडी बहुता शुक्रताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा ओह माधव बरवा ओह माधव बरवा ओह माधव बरवा
वर बापर खुमा देवी वर बाप रखुमा 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 देवी वर तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठल भरवा विठ्ठल ओह माधव बरवा ओह माधव बरवा माधव बलवा माधव बलवा ओह माधव बरवा ओह माधव बरवा माधव बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बलवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम धीते मना कदानुपजो नारायणा कदानुपजो नारायणा कदानुपजो नारायणा दुर्बुद्धि ते मना कदा उपदो नारायणा कदा उपदो नारायणा कदा उपदो नारायणा दुर्बुद्धीत मना कदानुपजो नारायणा कदानुपजो नारायणा कदानुपजो नारायणा दुर्बुद्धि ते मना कदा उपदो नारायणा कदा उपदो नारायणा कदा उपदो नारायणा आतम से करी तुझे पाय तिथे धरे तुझे पाय तिथे धरे तुझे पाय तिथे धरे आता बधाई से करे तुझे पाय तिथे धरे तुझे पाय तिथे धरे तुझे पाय तिथे धरे उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो तुझे कृपे सिद्धी जावो तुझे कृपे सिद्धी जावो उपजला भावो तुझे कृपे तिथे जाओ तुझे कृपे तिथे जाओ तुझे कृपे तिथे जाओ आतम से करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती बधाई से करे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुझे पाय चित्ते धरे तुका म्हणे आता लाभ नाही या परता लाभ नाही या परता लाभ नाही या परता तुका घरे आता लाभ नाही
चित्त धरे तुझे पाय चित्त धरे राम ओ बार घुमाइए 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 ओ बार घुमा
Sa
कदानुपजो नारायणा आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ती धरी उपजला भावो तुझी कृपे सिद्धी जावो आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मज ऐसे करे तुझे पाय चित्ते धरे विठ्ठल विठ्ठला 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 आला विठ्ठला 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 आला विठ्ठला 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 आला विठ्ठला विठ्ठला राम आला विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल आप्यायन्तु ममाङ्गानि वाः प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्त्वा निराकरणमेस्तु तदात्मने निरतेय उपनिषत्सु धर्माः ते मये सन्तो ॐ शान्ति शान्ति शान्तिः ॐ योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् ॐ यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र कृतमस्तकाञ्जलिं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकम् कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि महायोगपीठे तटे भेमरथ्या वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ॐ या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः विठ्ठल विठ्ठला 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 दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी भगवान दत्तात्रेयांच्या जन्म पर्वणीला निमित्त करून भव्य दिव्य असा हा दत्त जन्म महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह नवकुंडी यज्ञ आणि या यज्ञामध्ये आज सप्तम दिवस आहे. सप्ताहातील अंतिम आह इति सप्ताह. अनेक विद्वत प्रचूर परमार्थ प्रेमी भाविक भक्त आपण या ठिकाणी पाहिले, त्यांना आपण ऐकलं. तत्तुल्य माझ्या
बरोबर किंवा मी ज्यांच्याबरोबर आलेलो आहे असे आमचे यतिवर्य मंडलेश्वर 1008 विष्णू देवानंदजी भारती मणेश्वर संस्थान गेवराई आणि या संस्थांचं अधिष्ठान परमपूज्य गुरुवर्य बाबाजी समोर बसलेले आहेत आणि आपण सर्व त्यांचे भक्त आपण सर्व एकत्रित आलो आणि म्हणून या भव्य दिव्य मंडपाला शोभा आहे. थोडीशी कमी पडते शोभा ती जाळावाल्यामुळं लई जळत आहे तिकडं फक्त त्यांनाच थंडी धडकती इकडं बिलकुल नाही इकडं बिलकुल इमानदारीनं बसलेले आहेत है ना. तरी धन्यवाद तुम्हाला. खुद की रक्षा करते हुए धर्म की रक्षा करना अच्छी बात है इसलिए आपको भी हम तहे दिल से अभिवंदन करते हैं और आपका स्वागत करते हैं. इकडे बघा ना माता माऊल्या कशा उभ्या आहेत. स्वेटर एकीच्याही माऊलीच्या अंगावर नाही एकीच्याही नाही इमानदारीनं. आता ते स्वेटर घातल्यावर त्यांना अनकम्फर्ट वाटतं की काय त्यांना माहिती असेल परंतु नाही घातलं. इकडे बघा हे सगळं स्वेटर विथ स्वेटर आहे ना. स्वेटराहा संस्कृत मध्ये बहुवचन ठीक आहे. असो 2 मृदंग आहेत अत्यंत गोड वादन आहे. मृदंग ताल है ना. इंद्रोवादीन मृदंग हा स्वर कुशलतया राग करता अर्जुनो भूत हे नाही. अशा प्रकारचे भागवत मध्ये जसं वर्णन आहे या गंधर्वांचं ते गंधर्व नाहीत महाराज भगवान परमात्म्याचे ते हृदयावरती असे काय निशानकृत झालेले असे भक्त येते. प्रल्हाद स्थालधारी तरलगतितया चोद्धव कांसीधारी वीणाधारी स्वरर्षि स्वर कुशलतया राग करता अर्जुन भूत इंद्रो वादिन मृदंग. आणि मग जय जय करणारे सनत सनंदन सनातन सनातन काय सनक सनंदन सनातन सनातन असे हे चौघे बंधू आहेत. हे करतात पुंडली कवरदा हरी विठ्ठला श्री ज्ञानदेवा तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी दत्तात्रय भगवान की जय. हर हर घोषणा करणारे हे 4 जण पट्टे आहेत महाराज. हे जसे 4 जण आहेत ना हेच ते येत. मी यांच्या पुढे बारीक वाटायला लागलो हो. मी लई मोठा समजत होतो स्वतःला. हे मोठाले झाले आता. मी म्हणलं तुम्ही 4 चोपदार आहेत का ते म्हणले चोपून धरतो टेन्शन घेऊ नका. असे मस्त आहेत. आणि हे सगळे बालगोपाळ आणि शिक्षक आणि शिक्षार्थी हे सगळे असे तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आणि भव्य दिव्य 3ऱ्या तपाची तपपूर्ती आहे या ठिकाणी. अशा प्रकारचा हा महोत्सव भव्य दिव्य स्वरूपानं आणि या परिसराला या कार्यक्रमाला सगळ्याच्या जीवनाला ज्यांच्या आशीर्वादाचा गारवा प्राप्त झालेला आहे ऊब प्राप्त झालेली आहे असे भगवान बाबा वामन भाऊ बाबा भीमसिंह बाबा आदी करून संत या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये आज आपण भगवत चिंतन करण्याच्यासाठी एकत्रित झालेलो आहोत. थोडंसं स्वतःला गरज आहे काहीतरी मागण्याची त्याच्यासाठी आपण एकत्रित झालेलो आहोत. मंदिराची गरज मंदिरासाठी नाहीये. देवाच्या मंदिराची गरज देवाला नाहीये. देवाच्या भक्तांना त्याची गरज आहे म्हणून मंदिर आहे. देवाला धर्मरक्षणाची गरज नाहीये. आपल्यासाठी धर्माची गरज आहे म्हणून तो रक्षण करतोय. शिक्षकाला ABCD येते अ ब क ड येत तरी सुद्धा तो पुन्हा LKG UKG बसून ते लेकराला हाताला धरून असा गिरवत असतो. त्याला येत नाही म्हणून अभ्यास नाही करत. तो तुम्हाला आम्हाला करवून घेतो आहे. म्हणून त्यांचं तर काय तुका म्हणे आता उरलो
उपकारा पुरता, है ना, उपकारासाठी जे उरलेलं जीवन आहे, उरलेलं बोले पहला क्या किया, बोले खुद के लिए कुछ किया, खुद के लिए किया। जो लोगों को बोलना है ना भाई साहब ये करो वो करो, जिंदगी जीनी है लेकिन विषयों के लिए नहीं, परमार्थ के लिए है, हे सांगायचंय ना, तर मग त्याच्या अगोदर आपण केलं पाहिजे, है ना। अनुभव आले ते जगाला द्यायचे आहेत, म्हणून जीवनामध्ये हे संत महाराज धडपडत असतात, ते सुद्धा अगोदर ते करून बसलेले असतात। तुका म्हणे चाखून सांगे, म्हणे चाखून सांगे, तुका म्हणे चाखून सांगे, तुका म्हणे चाखून सांगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे, माझा अनुभव आहे अंगे। चाखून सांगतोय, अनुभव घेऊन। तसं माता शबरीने राम जी के लिए जो फलहार की व्यवस्था की है उसमें प्रधान रूप से बदरी फल है, बैर है, लेकिन वो पहले चक्के बाद में देखकर और फिर राम जी के लिए है। क्यों? मेरे राम को खट्टाई पसंद नहीं होगी तो वो खाएंगे नहीं, मेरे राम ने खाना चाहिए इसलिए पहले खुद खाती है। म्हणून जीवनामध्ये संत सुद्धा तसेच आहेत महाराज। कसे आहेत? वसंत वल्लोक हितं चरन्तः स्वयं तीर्णः अथ अन्योश्च तारयन्तः, स्वयं तीर्णाः अथ अन्यांश्च तारयन्तः ते सन्तः, स्वयमेव पतिताः अन्यांश्च पातयितुमेव प्रयुक्ताः तेषां पेशल नरकं भवतु। सोडा पाणी। ते स्वतःच खट्टू जीवन होऊन बसलंय, ते दुनियाला काय दुख पासून दूर करणार है। दुनिया का दुखड़ा क्या वो समझेंगे जिनको खुद का समझ में नहीं आ रहा। म्हणून जीवनामध्ये पहिलं दुसऱ्याला नका, दुसऱ्याला नका। कुठेही शास्त्रात असं सांगितलं नाही की दुसऱ्याला जाना, फक्त सांगितलंय आत्मानं जिज्ञासस्व तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तत् आत्मत्वेन ज्ञातुम एव सेवां करोतु, तद आत्मत्वेन ज्ञातुम एव प्रश्नं करोतु, तद आत्मत्वेन ज्ञातुम एव नमस्कारं करोतु। तेन किं भविष्यति उपदेक्षन्ति ते ज्ञानिनः, ते ज्ञानिनः संतः गुरुवर्याः। वेदाच्या भाषामध्ये वराः श्रेष्ठाः उपदेक्षन्ति, तुमच्या आमच्या जीवनाचं जे हित आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतील। त्यासाठी तुमच्या आमच्यामध्ये एक विशिष्ट क्वालिटीची गरज आहे, एक क्वालिटीची गरज आहे। तुम्हाला आपल्या कपाळाला सुंदर गोल कुंकू लावायचा असेल तर तलावातल्या पाण्यात नका बघू, हे ना, फरशीमध्ये नाही दिसणार, हे ना। त्याच्यासाठी स्वच्छ स्वच्छ आरसा हवाय, आणि तो आरसा जितका स्वच्छ असेल तितकंच तुमचं प्रतिबिंब अत्यंत उज्ज्वल सुंदर दिसेल, सुंदर दिसेल। तद्वत यथार्थ रूपानं उपदेशाला याच्यामध्ये पेरायचं असेल आणि बोधरूपी पीक प्राप्त करायचं असेल तर याची मशागत जबरदस्त करावी लागेल।
वाळी घालावी लागेल, फवारणी करावी लागेल, खुरपण करावी लागेल, याची जोपासना करावी लागेल. त्या टायमाला आपण फक्त फवारतो कापूस, सोयाबीन, मका हे फवारतो, बाहेर फवारतो. आणि भारी माणसं आहेत बरं आपण, लय डेंजर आहेत आपण. आपण खाटकाला नाव ठेवतो, आपण माळकरी माणसं आपण खाटकाला नाव ठेवतो. मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा आपण लय पुढचे आहेत ना. महाराज सकाळ सकाळी देवाची पूजा करून जातो दुकानामध्ये कृषीवाल्याच्या, आणि एक एवढी लिटर भरची बाटली घेतो. आणि मग महाराज तो फवारा त्याच्यात उतीतो, आणि मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अरे काय का. आणि पुन्हा म्हणायचं बाबा आयुष्यात कुणाचं वाटोळं केलं नाही. कुणाचं? अरे कुणबे नाही, गावाची गाव मारले तू बेटा. एका पानाला एक गाव होतं खालून, एका पानाला. काय त्यांचा हक्क नाही या दुनियामध्ये जन्माला यावं, जन्माला घालावं? क्यों? आप इंडिपेंडेंट जीवन जीना चाहते हो तो वो भी तो चाहते होंगे ना, स्वतंत्रता की अपेक्षा वो भी तो करते होंगे ना. इस दुनिया में तुम्हें भगवान ने अगर पैदा किया है तो उनको किसने किया? कुंभकर्ण ने. किसने किया? हिटलर ने. अरे उसी ने विश्वाचा जनिता, तो विश्व के अंदर वो भी है और आप भी हो. अब लाखों की नहीं करोड़ों की संख्या में उनको मारते हो, और शाम सुबह भगवान जी के सामने जाते हो और कहते हो हम निष्पाप है. नाही 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 नाही. म्हणून शास्त्राने सांगितलं पाप हम पाप कर्म पापात्मा पाप संभव पाहि मां पार्वती नाथ. पुढं काय? सर्व पाप हरो भव. आपण तर चावडीवर म्हणा, गच्चीवर म्हणा, जिथे भेटेल माणसं तिथं म्हणा आपण पाप नाही करत. पण तुकोबाराय सारखे संत म्हणतात मी तो अपराधाची राशी. कोण म्हणतंय? ज्याला शिखर नाही, कळस म्हटले या वारकरी संप्रदायाचा ते संत काय म्हणतात? पायीचे वाहन मज पामरा है, काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. मितवा नाथा पराधी, अनाथ पराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ्या आठविले नाही कधी, आठविले नाही कधी. वाचे कृपा निधी माय बापा, वाचे कृपा निधी माय बापा, नाही ऐकीले गाईले गीत, नाही ऐकीले गाईले गीत, नाही ऐकीले गाईले गीत, नाही ऐकीले गाईले गीत. मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. पुढे नको. अर्थात कोण आहेत हे? यांच्याविषयी विचार थोडा जर केला तर आपण कोण आहेत याचा आपल्याला थोडस भान होईल. थोडस भान होईल. हे ना, काजव्यानं सूर्याकडे बघून उगं टिम टिम करत बसून स्वतः इगो हर्ट नाही करत बसायचा. हे ना, त्यांनी समजून घ्यायला पाहिजे ना की अरे तो सूर्य आहे ना. जसं भागवतामध्ये म्हटलं कोह काच कोम निर्महान. अरे कुठे काच आणि महान कुठं मनी.
असं कुठे तुझं अमृत आणि कुठे हे भागवत अमृत। एवम जिहास हसी मजाक केली महाराज इंद्राजी म्हणले निकल जाओ यहां से। का बड़े थे और उत्तम थे, सब कुशल दृष्टि से सब कुछ था, लेकिन उसमें जो चाहिए था वो भाव नहीं था। म्हणून जीवनामध्ये त्यांना भागवत कथा ऐकायला नाही जमलं। हे कोण सांगतंय? जे स्वतः भाव पूर्ण जीवन जगत आहेत ते सांगतायत। म्हणून आपल्याला सुद्धा संत सांगणारे आहेत आणि ते संत आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी उपलब्ध होतात। आणि हे जर नसते तर वो कसं झालं असतं? माणसाला पापाचं भय नसतं आणि पुण्याचंही जर लोभ नसता पुण्याचा तर माणूस कसा असता? थोडीशी कल्पना करता येते का? बघा पाप आणि पुण्याशिवाय माणसाचं जीवन कसं असतं? अंदमान निकोबार बेटावरच्या आदिवासासारखं। त्यांना माहितच नाही पाप नावाची चिडिया कुठं बसती आणि पुण्य नावाचा कावळा कुठं हिंडतो, काही माहिती नाही त्यांना। त्यांना एकच आहे, उठून या नित्य खावयाची चिंता, ही परिस्थिती आहे। म्हणून जीवनामध्ये पाप आणि पुण्य ज्यांना ज्यांना कळलं ते वर्किंग करू शकतात, त्यांच्यामध्ये चेंजिंग होऊ शकते, त्यांच्यामध्ये बढोतरी होऊ शकते। ते पामरातून विषयी होऊ शकतात, विषयीतून ते जिज्ञासू होऊ शकतात आणि जिज्ञासूत्वामधून ते सिद्ध होऊ शकतात। ही जर्नी प्रत्येकाच्या जीवनाच्यासाठी अत्यंत अनिवार्य आहे। याच्यामध्ये भागाभागीला काही चान्स नाही। परंतु अज्ञानाच्या अवस्थेमध्ये सगळं सारखं वाटतं, सगळं सारखं वाटतं। म्हणून माणूस आहे ना सगळ्या क्षेत्रामध्ये अंधाधुंद वागतो आहे, बिलकुल विचार कुठल्याही प्रकारचा करत नाही। कोहम कतमिदम जातं को मे जननी को मे तातः, याचा बिलकुल विचार करत नाही। आणि म्हणून विषयासक्त झालेल्या, विषयांच्या अधीन झालेल्या जीवाला जाग करण्याचा प्रयत्न करणारे मात्र संत आहेत। आणि संत आपल्यासाठी महाराज सर्व उपक्रम राबवतात, सगळं काही करत असतात। आणि म्हणून बरं का, जेव्हा शाळेचा पिरियड आहे ना, शाळेचा काळ आहे ना, त्या काळामध्ये शाळा जाण्याच्यासाठी नको नकोस होतं, पण भविष्य त्याचं सुधरावं म्हणून माय बाप त्याला इच्छा नसताना सुद्धा प्रताडना करतात। ते रडतं तरी सुद्धा त्याला तिथं पाठवलं जातं। तसं संत जेव्हा आपल्याला सांगतात ना, तेव्हा आपल्याला नको नकोस होतं, पण भविष्य याचं खत्र्यात आहे हे त्यांना माहिती आहे, म्हणून आपल्यासाठी धडपडतात महाराज। आणि म्हणून संत कधी साधक बनतात, तर कधी सिद्ध बनतात, तर कधी उपदेशक बनतात, तर कधी उपदेश बनतात, कधी कधी भगवंताची भूमिका घेतात, तर कधी संतांची भूमिका घेतात, कधी माय बनतात, तर कधी पिता बनतात, तर कधी गुरु बनतात, तर कधी शिष्य बनतात। सर्व प्रकारच्या भूमिकेला निभवत असणारे हे संत नेमकं जीवनात का बरं धडपडतात? त्याचं कारण एकच आहे, बुडत हे जन मला बघवत नाही, बस मला बघवत नाही। तुमचं वाटोळं होत आणि मला बघवत नाही, म्हणून माझं जीवन आतापर्यंतच मी सिद्धीला लावलं, यशस्वी जीवन जगलो, आता तुमच्यासाठी आहे। म्हणून भूमिका साधकाची घेतली तुकोबारायानं। बुद्धी हिचा जन्म झाला कुठून? अपंचकृत पंच महाभूताच्या मधून हिचा जन्म झाला। ते कुठून झाला? म्हणजे अपंचकृत महाभूताच्या केवळ सत्वांशापासून झाला, समष्टी सत्वांशापासून। मला हे सांगायचं की दुर्बुद्धी होती कशी? कारण जिचा जन्मच सत्वामधून झाला ती दूर होती कामून? जिचा जन्म सत्वांशापासून आहे आणि तुम्ही एकाच्या नाहीये, समष्टी सत्वांशापासून, तेही अपंचकृत सत्वांशापासून जिचा जन्म झालाय ती बुद्धी आहे। ती भगवान परमात्म्याची अत्यंत अनुपायिनी असली पाहिजे, ती भगवान परमात्म्याची अनुयायी का असली पाहिजे, ती भगवान परमात्म्यावरती फिदा झालेली असली पाहिजे, ती भगवान परमात्म्याची अंश स्वरूप आहे, अंश स्वरूप आहे ती। परंतु ज्या भगवान परमात्म्यानं मायेला स्वीकार केलं आणि मग या जगताची रचना झाली, त्या मायेच्या साह्यानं भगवान परमात्म्यानं अध्यक्षत्व स्वीकार केलं आणि या जगाला निर्माण केलं। त्या काळामध्ये सर्वात अगोदर बुद्धीला प्राधान्य दिलं, ही बुद्धी जन्माला आली। बुद्धी
हे ना, बुद्धिनाम अंतःकरण जन्माला आलं आणि महाराज हे एकच अंतःकरण उर्म्या चार आहेत, उर्म्या चार आहेत. म्हणून मन बुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये एक विशिष्ट दर्जा आहे, विशिष्ट एक रंग आहे असं म्हणून. निर्णयाची क्षमता वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. जसं एकच स्त्री आहे, ती माय जेव्हा बनते तेव्हा तिचा भाव वेगळा असतो. पत्नी जेव्हा बनते तेव्हा तिचा भाव वेगळा असतो. बहीण जेव्हा बनते तेव्हा तिचा भाव वेगळा असतो. सून जेव्हा बनते ना तेव्हा तिचा भाव वेगळा असतो. त्याचं कारण आहे, एकच स्त्री आहे पण तिच्या भावामध्ये बदल होतो. म्हणून तसं बुद्धीमध्ये सुद्धा, त्या अंतःकरणामध्ये सुद्धा मॅटर एक काय, मटेरियल एकच आहे, सत्व एवढंच आहे. पण त्याच्यामध्ये कधी अहंकार निर्माण होतो, त्याच्यामध्ये कधी चिंतन करताना चित्त निर्माण होतं, आणि त्याच्या कधी मनन करताना मन निर्माण होतं, आणि त्याच्यामध्ये कधी कधी निर्णय घेताना बुद्धी या शब्दाला अन्वित होऊन जातं. म्हणून मटेरियल एकच आहे आणि ते आहे सत्व. ते सत्व बिघडतो. हाऊ दिस पॉसिबल? अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तो होतो बाधक. अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरो जाता संग तव तो होतो बाधक. बुद्धीचे तरंग निर्माण होत आहेत. त्या तरंगामध्ये रंग वेगळा वेगळा आहे. महाराज आज म्हणतात, आज जरा रंग वेगळाच दिसतोय, म्हणतात की नाही, आज जरा रंग वेगळाच दिसतोय. भानगड काय आहे ना, याचा अर्थ काय, काल जसं होतं तसं आज नाही, आज जरा न्यारच आहे. कालचं जरा न्यारच होतं आणि लोकाला न्यार लय आवडतं, लय लय लोकाला आवडतं न्यार न्यार. बरं बरं, सगळ्याच्या चेहरे सारखेच असते तर खरं सांगा, कुणीतरी ब्युटी पार्लरला गेलं असतं, गेलं असतं कुणीतरी बाबा, कुणी नसतं गेलं का. तेरा भी वैसाच मेरा भी वैसा, काय को दिखाने का, तेरे को दिखाने का, तो वो मेरे पास और मेरे को दिखाने का वो तेरे पास है. तेरा भी सेम मेरा भी सेम, तेरी भी चुप मेरी भी चुप, चल है ना. कशाला ब्युटी पार्लर झालं असतं देवा, असं कारण नाही केलंस. कमून काळे जन्माला घातले, गोरे जन्माला घातले, काळे गोरे जन्माला घातले, सरळ खुजे बुटके पकडे तिकडे, कार हे मॉडेल तयार केले. ते म्हणले त्याच्यात मजा आहे ना. एकच दूध आहे पण त्याच्यामधून महाराज किती प्रोडक्ट निर्माण केले. महाराज चौथीचं एकच साखर आहे पण ह्याच्यात घुसली की वेगळी लागती, त्याच्यात घुसली की वेगळी लागती है ना. एकच पाणी, मिरची घुसली की हुस, एकच पाणी आहे, ऊसात घुसलं की वाह, है का नाही. ऊस कांदा एक आळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा. ऊस कांदा एक आळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा. ऊस कांदा एक आळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा. ऊस कांदा एक आळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा, स्वाद गोडीचा निराळा. कांदा आणि ऊस एकाच जमिनीमध्ये जन्माला येतात, एकच पाणी असतंय, परंतु महाराज वेगळा वेगळा त्यांचा प्रभाव असतो. का असं होतं? संसर्गजा दोष गुना भवंती. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण एकाच मम्मीचे, सगळे एकाच मम्मीचे आहेत, परंतु महाराज इतके खतरनाक आहेत हे दोघ जण. आणि हे बघा कसं आहे, गोंड सत्वगुणाने युक्त असणार है ना, अशी परिस्थिती आहे. हे सगळं का होतं? तर त्याचं कारण एकच आहे, एकच आहे, तुमच्या प्रवृत्तीवरती अवलंबून आहे ना. भागवतामध्ये फार स्पष्ट सांगितलेलं आहे बरं का. मी थोड्या या गोष्टीला महत्त्व देतो, फार महत्त्व देतो, की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चतुर्वर्णाची व्यवस्था कशी आहे
भागवतात अत्यंत उत्तम म्हटला, यल्लक्षणम यस्मिन कस्मिन अपि दरिदृशेत सहैव सहा. हे ना, शुनी काय ते शमो दमस्तप शौचम क्षांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम. हे ना, शौर्यम तेजो धृतिरदाक्षम युद्ध चाप्य पलायनम. हे सगळं जे वर्णन आहे ना, 4 वर्णाचं वर्णन आहे. म्हणले हो, पण हे 4 वर्णाचं वर्णन जे आहे ते वर्णाच्या आधारावर आहे का? वर्णाचं वर्णन वर्णाच्या आधारावर आहे का? नाही. गुण कर्म स्वभाव त्यांनीच निर्माण केलं. चातुर्वर्ण मया सृष्टम. जिम्मेदारी के साथ कहते हैं मया अध्यक्षण प्रकृती सूयते तस्मात मया सृष्टम. है ना, तो भगवान परमात्मा जर ह्या जगताला निर्माण करत असेल तर त्यांनी जातीवाद वर्णवाद नाही त्यांनी घातलेला. त्यानं फक्त गुण कर्मशः विभाग निर्माण केलेले आहेत. तुम्ही म्हणाल विभाग का करायचे? तुम्हीच करता बरं. आहे ना, चांगले कांदे मोठाले मोठाले एका साईडला, मध्यम मध्यम एका साईडला, चिंगड्या चुंगड्या घरी करता की नाही? तुम्हाला हे कळतं, मग त्याला ते नाही का कळत? सगळे एखाद्या घातल्याच्या नंतर गोंधळ होईल ना. त्याच्यामुळं भाग केले व्यवस्थापनेसाठी केले. म्हणून व्यवस्था आहे ही, व्यवस्था जीवनाचं संगोपन करण्याच्यासाठी आहे. परंतु अभिमान धारण केला, जातीवाचक अभिमान धारण केला, आणि त्याचा परिणाम जीवनामध्ये आपण त्या भागवताच्या लक्षणाला विसरून गेलो. उच्चवर्णीय मन्यमान हा एकेपि संती तान प्रति वदन्तु भागवते दिति उत्तम अस्ति किम यल्लक्षणम यस्मिन् कस्मिन्नपि दरिदृश्यत् सहैव सह शमोदमस्तप शौचम शांतिरार्जवमेव च ज्ञान विज्ञानमस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावजम इति लक्षणाः यदि चोखोबारामध्ये अपि लभ्यन्ते तत् सहैव ब्राह्मणः भागवत दृष्ट्या. भागवताच्या दृष्टीने चोखोबाराय सुद्धा ब्राह्मण आहेत. मी म्हणत नाही, भागवत म्हणताय. सेना नाहवी सुद्धा मग ब्राह्मण आहेत का? शमोदमस्तप शौचम सर्वे अपि गुणाः अधिकार प्राप्त्यार्थम धर्म ग्रंथ पठनार्थम ये अधिकारिणः ते के मग 4 गुण आहेत, त्याच्या 4 धर्म आहेत. है ना, विवेक वैराग्य समाधी षटकानी मुमुक्षुत्व या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत तो अधिकारी आहे ग्रंथाचा. नाही म्हणले ते वरच्या माळावर राहणारा तो अधिकारी नाही. बोले वाय का नाही? त्याच्यात ते गुण आहेत. त्याच्यामुळं ज्याच्यामध्ये जी योग्यता आहे ना ती योग्यता नाकारून चालत नाहीये. म्हणून ज्यांना टायमाला जेवण नाही दिलं, ज्यांना सगळ्यांनी पाणी नाही जवळून दिलं, ते या देशाचं संविधानाचे अध्यक्ष पदाला भूषित करणारे महामना असणारे बाबासाहेब ब्राह्मण. मी नाही म्हणत, भागवत म्हणताय. म्हणून या बुद्धीला जातीच्या स्तरावरती वाटून, वर्णाच्या स्तरावरती वाटून नाही चालणार. यथार्थतेवरती स्वीकार करावा लागेल. अगर हीरा कोयले के खान में मिलता है तो उसको क्या पत्थर कहोगे? उसको भी तो हीरा ही कहना पड़ेगा, क्योंकि उसमें वो चमक है. जो चमक हीरे में होनी चाहिए वो चमक है. पुरुष को सिंह क्यों कहते हैं? बोले पूछ है. सिंहाला शिपूट असतं, माणसाला शिपूट आहे का? नाही. शरीर व्यवस्थेनं कुणी त्याला सिंह म्हणत नाहीये. गुण व्यवस्थेनं, धैर्य व्यवस्थेनं, शौर्य व्यवस्थेनं त्याला आपण सिंह म्हणतो. हे ना, का म्हणतो? त्याच्यातला गुण आहे. आणि व्यवस्था काय? गुण कर्म. जसा गुण आहे तसं कर्म आहे, आणि जसं कर्म आहे तसे पुढे मग सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून जीवनामध्ये एकाच कुळामध्ये व्यासाच्याच पोटी जन्माला आलेला धृतराष्ट्र, यांच्या व्यासांच्याच पोटी जन्माला आलेला पंडू, आणि व्यासांच्याच पोटी जन्माला आलेले विदुर, या तिघामध्ये तफावत. या तिघामध्ये अनेक प्रकारची वैविध्यपूर्णता दिसते. आणि त्याच्यामध्ये पुढे मग हट्टवादी असणारे त्या गांधारीच्या जीवनामध्ये बघायला भेटतं. दुर्योधन आदी 100 मुलं आहेत. या दुर्योधनाला विचारलं, का रे बाबा असा मूर्खावानी का वागतोस? तेव्हा दुर्योधन बोलतो, जानामि धर्म न च मे प्रवृत्ति जानामि अधर्म न च मे निवृत्ति केनापि देवे
हृदय स्थितेन यथा युक्तोस्मि तथा करोमि. तो जसं माझं नियोजन करतोय ना तसं होतंय. याचा अर्थ काय, तो काही करत नाही का? मग समर्पित बुद्धी तर मग एवढा मूर्खावानी का वागतोस? घालतोय देवावर आणि वागतोय स्वतः. नाही म्हणे अरे कापूस का म्हणून चोरला? नाही म्हणे सकाळी दर्शनाला गेलो आणि देव म्हणला अमक्याच्या शेतामध्ये म्हटलं कापूस पडलेला ये घेऊन, आणि म्हणून मी आलो. अरे तुला कडू आहे मग. जेव्हा तो ह्या शेतातला कापूस जाईन तेव्हा तो म्हणीन ना मला देवाने सांगितला. सगळ्यात गोष्टी देवावर घालायच्या म्हणलं कसं जमन? दुर्योधन्या खोटं बोलतो का रे? खोटं बोलतो. देव म्हणला होय द्रौपदीचे वस्त्र हरण करायला लाव त्याला. खोटं बोलतो तू. तुझ्या दुर्बुद्धीमध्ये हे सगळे गुण आहेत. तुझ्या बुद्धीला हे सगळं वाटत होतं व्हावं ना, म्हणून तू तिला छळत होता. दुर्योधनासारखा सत्वसंपन्न कीर्ती संपन्न महान साम्राज्याचे धनी असणाऱ्या धृतराष्ट्राच्या पोटी जन्माला आलेला चंडाळ इतका वाईट वागतो का? संसर्गजा संसर्ग संगती. म्हणून एका प्रमाणामध्ये म्हटलं, मला आठवत नाही प्रमाण, पण ते प्रमाणामध्ये असं म्हटलं की मला संतांची संगती घडत राहावी जेणेकरून चिंतनाचा भंग होणार नाही. माझ्या जीवनामध्ये चिंतनाचा भंग होतोय, चिंतनाचा भंग होतोय, भावाचा भंग होतोय. अरे एका ताटात जेवणारा भाऊ लग्न झाल्याच्या नंतर शत्रू वाटायला लागतो. तो भाव गेला, भावाचा भंग झाला. एके काळामध्ये जी जान लगाकर पढ़ने वाला अध्ययन करने वाला छात्र 12वीं के बाद इधर उधर घूमने लगता है, वो भाव चला गया. वाय संग. म्हणून जीवनामध्ये आपल्याला प्रार्थना करावी लागते. हे भगवान दत्तात्रय महाराजा, दुर्बुद्धी ते मना, 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 दुर्बुद्धी ते मना. कदानुपदो नारायण, कदानुपदो नारायण, ऐसे करी, ऐसे करी, कदानुपदो नारायण, कदानुपदो नारायण, ऐसे करी, ऐसे करी. दुर्बुद्धी ते मना, कदा न उपदो नारायणा, कदा न उपदो नारायणा. दुर्बुद्धी ते मना, कदा न उपदो नारायणा, कदा न उपदो नारायणा. चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना ताड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता, तुका म्हणे आता नाही दुसरे. सर्व काही माझा विठ्ठल आहे. याला म्हणायचं समर्पण. समर्पण है ना. अन्यानाम आश्रयानाम परित्यागः इति अनन्यता. पूर्ण आश्रयाचा परित्याग करून मात्र भगवान आप मेरे आश्रय हो. आपको पता है भाई साहब, भागवत में सबसे बढ़िया अवस्था एक ही है, और वो है दशम लक्षण आश्रय. बस
भागवताची जे 10 लक्षणं सांगितले त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ लक्षण आहे आश्रय. नवानाम इह हे ना वर्णनम आश्रयस्य सिद्धये. भागवतामध्ये बोललं या 9 लक्षणांचं वर्णन जे भागवतामध्ये केले त्या 9 लक्षणामध्ये अख्खं भागवत जन्माला आलं. म्हणजे कशासाठी? म्हणजे परीक्षित तुम्हें जो डर लगता है वो डर निकालने के लिए आश्रय बुद्धि भगवत बुद्धि होनी चाहिए. आश्रय भगवान होना चाहिए कि भगवान होते हुए मुझे कोई भी कुछ भी नहीं कर सकता. अशी आश्रय बुद्धी एकदा झाली ना मग एक पुढचं सूत्र निर्माण होतं भक्ती ह्याच्यामध्ये भक्ती सूत्रामध्ये रक्षिष्यति इति विश्वासः. वो मेरी रखवाली करेगा, वो मुझे नहीं मरने देगा, वो मुझे नहीं पतित होने देगा. हा विश्वास ज्या दिवशी जन्माला येईल ना त्या दिवशी महाराज आप भले विष पिलाओ, चाहे हाथी के पैरों के नीचे डालो, चाहे बड़े बड़े पहाड़ों से गिरा दो, समुद्र में डुबा दो, लेकिन हम भगवान का भजन नहीं छोड़ेंगे. पुराणों में बहुत सारे प्रहलाद पतित हो गए. बोले क्यों? डॉक्टर भाई साहब ने कहा बेटा मरीज अगर तुम्हें जीना है तो गले की ये माला निकाल दो, अन्यथा ये कोरानों के कीटाणु तुम्हारे अंदर हमला कर देंगे और ये तुम्हारा एनिशान फ्लैट खलास हो जाएगा. व्हाट यू वांट? यू वांट लाइफ? या आई वांट ओनली लाइफ. आग लगा दो दुनिया को, माला चली गई तो चली गई, कोई फायदा नहीं है. सर है तो पगड़ी 1000 है ना, जी है तो जहां है, नहीं तो हम कहाँ है? बोले मसन वाट्यात. तो काहे को भैया माळा की क्या जरूरत है? आशा नालायकाला भेटून वय देऊ, अशाला भेटन है ना. याला काय म्हणायचं? तब्येत बिघडली, डॉक्टरनं सांगितलं तुला हाडकं फोडावं लागतात भाऊ, नाजूक खाऊन नाही जमत. मग ते म्हणलं नाही तो काय होईल, मरशील. ते म्हणलं आत्ताच घेऊन टाका तुमच्याकडं. पुन्हा म्हणतात की काय केलं काय नाही केलं, लगेच इमानदारीने सांगतो. याला काय म्हणायचं? दुर्बुद्धी है ना. प्रवाहाबद्ध माळकरी बनून चालला होता. परंतु महाराज उपनिषदामध्ये प्रश्न केला की माणसानं संसारच का निवडला, परमार्थ का निवडत नाही है ना. श्रेयम किम न वृणीते प्रेमेव वृणीते. उपनिषद वेदाने सांगितलं योगक्षेम भयात श्रेयम न अपितु प्रेयम वृणीते. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कस्मात् प्रेम वृणीते योगक्षेमस्यैव भयं भवति तस्मात् श्रेयम न अपितु प्रेयम. प्रेयमिति किम? प्रियसी. प्रेयमिति किम? प्रियपुत्रम. प्रेयमिति किम? धनम. प्रेयमिति किम? अख्खा संसार इति प्रिय स्वरूपेन वर्तते. त्याचं वर्णन करतात, त्याचं वर्णन करतात. चांगला नवरा भेटावा या शब्दामध्ये निकष काय? बोले तो चांगला नवरा बोली तो, चांगला नवरा बोली तो क्या? बोले उसको नौकरी होनी चाहिए चांगला, उसको बड़ा बंगला होना चाहिए चांगला, उसको एक बड़ी गाड़ी होनी चाहिए चांगला, उसको दारू की आदत नहीं होनी चाहिए चांगला, उसको सिगारेट पीने की आदत नहीं होनी चाहिए चांगला. बाकी कसं बी असं दे मग ते आमच्या जातीचं नसलं तरी चालेल. चांगला दॅट इज कॉल्ड चांगला. अरे काय चांगला नालाय का, तुला अक्कल नाही. अरे तुकोबाराय ज्ञानोबारायला जर विचारलं किंवा आमच्या माता रुक्मिणीच्या पित्याला जर विचारलं की चांगला नवरा कसा असतो, चांगला जावई कसा असतो, तर रुक्मिणी माताचे वडील सांगते माझ्या ज्ञानोबाच्या वडिलासारखा जावई. माझ्या ज्ञानोबाला जन्माला घालणारा जो विठ्ठल पंत तो जावई. बोले कितनी एकर जमीन आहे, किती नोकरी आहे, किती पगार आहे, किती गाड्या घोड्या. व्हा गाड्या गप म्हणले. गाड्या घोड्यावाला चांगला जावई असतो नसतो मला घेणं देणं नाही भाऊ. आपलं मॅटर ते नाहीच. आपलं मॅटर आहे व्हॉट इज चांगला. चांगला या शब्दामध्ये महाराज ध्रुवासारखा असावा,
चांगला या शब्दामध्ये प्रल्हादासारखा असावा, चांगला या शब्दामध्ये अरे आपली बहीण पळवून लावली पठ्ठ्यानं का, तो चांगला आहे म्हणून पळवून आणायची गरजच पडली नाही, पळून न्यायची गरजच पडली नाही. सुभद्रा म्हणली अर्जुन कम बॅक साईट, आय एम अ ड्रायव्हिंग, आय एम नॉट ड्रायव्हिंग, आय एम अ व्हेरी सुपर ड्रायव्हर. सुभद्रेने पळवलं अर्जुनाला, परंतु महाराज लोकात खोटं थोडस प्रचार आहे. खरं तर सुभद्रेनं पळवलं, तिने पळवलं, भगवान परमात्म्याच्या साक्षीनं पळवलं. चांगला त्याला म्हणायचं महाराज. म्हणून जीवनामध्ये चांगला तो ज्याची बुद्धी धर्म अनुचरिणी आहे, ज्याची बुद्धी धर्म पथावरून भ्रष्ट होत नाही तो. अरे दुनिया में दुःख येतील दुःख जातील, त्याचं काय असतंय. एकाला सुखाची भूक लागली बरं का महाराज, एकाला सुखाची भूक लागली आणि म्हणून तो सुख 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 शोधत गेला, पण काही सापडना. म्हणून त्याला वाटलं बाबा लोकांकडले मायंदळ सुख असते म्हणते, बाबा लोक लय सुखी असतात. म्हणून आले प्रल्हाद बाबाकडे. आला तो, आल्याच्या नंतर म्हणला बाबा, म्हणले काय, मला सुखाचा मंत्र द्या. म्हणले हे बघ माझ्या घरी ना, म्हणजे आश्रमामध्ये 10-12 घोडे आहेत, 10-12 म्हशी आहेत. कल्पना करा ना हो, 10-12 गायी आहेत, 10-12 शेळ्या आहेत, 10-12 मेंढ्या, सर्व प्रकारचे जीवजंतू माझ्याजवळ आहेत, सर्व प्रकारचं धन आहे माझ्याजवळ, आणि सर्व प्रकारचे पशु असल्यामुळे त्याच्यामध्ये उंट सुद्धा 10-12 आहेत. म्हणजे अच्छा, म्हणजे एक काम करतो मी फक्त एकच सांगतो, हे उंट आहेत ना, हे उंट सगळे बसले की तू माझ्याकडे ये, आणि मग मी तुला फर्स्ट क्लास सुखाचा मंत्र देतो, छोटासा देतो, एका 2 दिवसात सिद्ध करून होऊन तू सिद्धीला प्राप्त होशील, सुखी होऊन जाशील. म्हणले व्हेरी नाईस. आणि मग महाराज गेला ना हे उंटाच्या शाळेमध्ये, उठ शाळेमध्ये. कोण हे उठ गेला शाळेमध्ये. गेल्याच्या नंतर असे बल्ब लागलेले ते चकाचक, तिथं स्वच्छता एकदम व्यवस्थित होती, आणि उंट चरून फिरून मस्तपैकी असे भला मोठा उंटाभराचा कोठा होता त्यांचा. इकडून तिकडून असे ते हिंडायचे, आणि इतकंच उंच होतं, ते उंट असतात ना उंच, इतकंच उंच होतं, असं शुभ्र होतं मस्तपैकी, आणि त्याच्यामध्ये उंट राहत होते 10-12, आणि ते असे मस्त हिंडायचे फिरायचे. इकडून हे असं कोपऱ्यात बसला होता थंडीमध्ये उभा राहून. एक बसला एक बसला. व्हेरी नाईस, आय एम अ व्हेरी लकी. सुखाचा मंत्र घेणार आहे ना, आय विल हॅपीनेस प्राप्त करणार. आणि मग महाराज तो त्या ठिकाणी दुसरा बसला, क्या बात आहे, दुसरा बसला, तिसरा बसला, चौथा बसला, 5वा बसला, 6वा बसला. महाराज इतका खुश झाला, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 12वा बसला, पाहायला उठला. काय सांगा मला, 12वा बसला आणि पहिला उठला है ना, पहिला उठला, दुसरा उठला, तिसरा उठला, मेला, थंडीत मेला. अजूनही बाबाकडे आला नाही, आला नाही. ते म्हणले मी कीर्तन ऐकून येतो मग तरी बसते तो, हे उठ. ते म्हणले बाबा मी बी कीर्तनाला येतो, हे उठल एक कडू येत, कधीच एक खाट्या बसत नाही, कधी एक खाट्या उठत नाही तो. म्हणले तसंच जीवनामध्ये सुद्धा कधीच सुख निरंतर सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणिक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व जीवन चाललंय आपलं सुखाच्या आशेमध्ये, पण ती आशा काही अजून पूर्ण झालेली नाहीये. म्हणून जीवनामध्ये सुखाचा मंत्र भेटत नसतो. सुख प्राप्त करता येत नाही, सुख अनुभवायची गोष्ट आहे, सुख समजून घेण्याची गोष्ट आहे. म्हणून जीवनामध्ये जी माय 4 गुंठ्याचं पटांगण एकटी झाडीत होती, 3 खोल्या एकटी स्वच्छ ठेवत होती, त्या महिला 3 मुलं होते, मोथोरल्याचं लग्न झालं, आणि महाराज येती जाती झाली, 16वा झाला, नंतर 6 महिने इकडं तिकडं झालं, संक्रांत जवळ आली, आणि अशा टायमाला महाराज सासूबाईचा हर्ट आता जरा जास्तच युगुनी भरला होता. ऐकूत घेतलंय काय,
मस्त एवढं मोठं आता पोत केलंय. मी एकटीने काय झाडाला गुत्त घेतलंय काय माय आता 25 वर्ष तू झाडलं की ग. तेव्हा पोराला बाबल्याला नाही म्हणली, बंटीला नाही म्हणली, गुड्ड्याला नाही म्हणली झाडू लाग. एकटी झाडत होती कंबरड मोडूस तर. आता एक कशी एवढी एवढीशी पोरगी आणली धरून तू, तिला लक्ष्मी म्हणून आणलंस आणि तिलाच तू अवदासा म्हणती होय. मग नेमकं तिकडं ती लक्ष्मी होती आणि इकडं तुझ्या जवळ आल्यावर अवदासा झाली होय. ती नेमकी कुणाच्या संगतीत आल्यावर झाली होय. माईच्या संगतीत होती तेव्हा ती लक्ष्मी होती आणि सासूच्या संगतीत आल्यावर ती कोण झाली. मग कुणाच्या संगतीचा परिणाम आहे. अय डोळे उघडा. याचा अर्थ काय की आपल्याला प्रवाह टिकून ठेवता येत नाहीये, म्हणून जीवनामध्ये दुसरी याचना करावी लागली. आता माझा पुढचं पुढचं भाव उपजला सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ. आता माझं ऐसे करी, आता माझं ऐसे करी. तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव, उपजला भाव. तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, तुझे कृपे सिद्धी जाओ, सिद्धी जाओ. प्रवाह जो आहे ना जीवनामधला समान प्रवाह तो टिकून राहत नाही. म्हणून आपल्या प्रवाहाला टिकून ठेवण्यासाठी माणसाला आपल्या बुद्धीवरती संतुलन ठेवावं लागतं, आपल्या बुद्धीला ब्रेक द्यावा लागतं, आपल्या बुद्धीला गेअर ठेवावा लागतो, आपल्या बुद्धीला एक्सलेटर असला पाहिजे. तेव्हा निर्णय क्षमता वाढते. ज्या जीवनामध्ये, ज्या आयुष्यामध्ये निर्णयाची क्षमता नाही ना, असा हमेशा माणूस दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत असतो. आता मी काय करू, त्याला लोक सांगकाम्या म्हणतात. सांगकाम्या. 4 लेकराचा बाप झाला तरी जर तू दुसऱ्याच्या तोंडाकडे बघत असशील तर तुला लोक तुझ्या स्थितीवर येऊ देणार नाहीयेत. अशी परिस्थिती. कुणी म्हणून कांदे लाव, कुणी म्हणून बटाटे लाव आणि अडपाट भेटलं तर गांजा लाव म्हणे. त्याच्यामुळं ऐकावं जनाचं, उगाच नाही सांगितलं. म्हणून जीवनामध्ये जैनी मेहण्याचं ऐकलं त्यांचा कार्यक्रम झाला म्हणतात. मी नाही म्हणत, भागवतात म्हटलंय. शालको बुद्धिदायका कन्या विक्रय नसलोभा दंपत्ती कल्किनांच. है ना, शालको बुद्धिदायक. मेहण्याच्या बुद्धीनं चलत म्हणे. आता पण भावाला ऐकत भावाच विचारत होतं, भावाला विचारत होतं. आता म्हणे तुझी गरज नाही मला. का? मॅनेजर चांगला भेटलाय म्हणे, घरचाच आहे. आता एक मॅनेजरची घटना आली कानावर. म्हणले पुण्यामध्ये फरशीचं दुकान आहे, भलं मोठं दुकान आहे आमच्या परिसरातल्या माणसाचं. आणि आई बाप आले ना बिचारी रडत. म्हणले बाबा फार अवघड झालं म्हणे. काय झालं? म्हणले 2 कोटी रुपयाचं दुकान उभा करून दिलं. आणि म्हणे माय म्हटली त्यानं तिचा भाऊ आणला आणि ते तिच्या भावानं म्हणे 50 लाखाचं सुद्धा ठेवलं नाही हो.
आता इतका इतका परेशान आहे म्हणे, निस्ता दिवसभर पियतो म्हणे, निस्ता पियतो. कुणी केलं काम हे सगळं? शकुनी. मेहुणा. महाभारत कुणी घडवलं? शकुनीने घडवलं. अरे दुर्योधन म्हणजे अत्यंत टॅलेंटेड माणूस होता महाराज, बुद्धिमान माणूस होता. परंतु या शकुनीने असं त्याला व्यवस्थित वळवलं, घडवलं, अशा प्रकारे त्याला आकार दिला की महाराज त्याला चांगलं सांगितलेलं पटलंच नाही. परिणाम लाखों की तादाद में बाल बच्चे अनाथ करके चला गया बेचारा. लाखों की तादाद में मर गए लोग. क्यों? एक व्यक्ति के कारण. सद्बुद्धी द्यायला कोण आलं होतं? भगवान परमात्मा शांती दूत बनून आले. म्हणले, धृतराष्ट्र, मैं द्वारिकाधीश श्री कृष्ण कहना चाहता हूं कि आप पांडवों को मात्र 5 गांवों की जहागीर दे दो, जिसके बलबूते वो जी सके. ऐश्वर्य नहीं चाहिए उनको. तेवढ्यात मध्ये भस्कन बोलला, द्वाभ्याम तृतीयो न भवामी राजन. या न्यायानं हा तिथं झाला आणि मूर्ख सिद्ध झाला आणि म्हटला, हे मायावी, अरे तुम पांडवों का पक्ष लेकर हमारे पिता को गुमराह करने आए हो. हम जानते हैं तुम छलिया हो. अपने मामा के साथ भी छल किया है तूने, तो दुनिया के साथ छल किया है तूने. मुझे पता है गोपियों के साथ नाचने वाले, गोपियों का दही दूध चुराने वाले, हम जानते हैं तुम क्या हो. हम जानते हैं शिशुपाल के वधू चुरा के ले जाने वाले हो तुम. यहाँ पे न्याय और यहाँ के शांती दूत बन के आए हो. शर्म नहीं आती आपको? भरा सारा परिसर, सर्व माहोल अत्यंत शांत झालेला एकदम. आणि या अवस्थेमध्ये तो बोलतोय, अरे राज तो वो करता है जिनके बाहुओं में बल होता है. अरे तुम्हारा शंड पांडवों का बोल, अगर राज चाहिए तो कुरुक्षेत्र की भूमि तुम्हारी प्रतीक्षा कर रही है युद्ध के लिए. ललकारता हूं मैं उन्हें, युद्ध के लिए ललकारता हूं. 5 गांव की बात करते हो? अरे 5 गांव छोड़ो, सुई की नूक पर बैठने वाली मिट्टी तक नसीब नहीं है इन पांडवों को. जाओ और अपने भक्तों को बोल देना, हम आपका इंतजार करते हैं कुरुक्षेत्र के भूमि में. बुद्धी द्यायला आला होता बिचारा. आता तरी है ना, आता तरी सुधर, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुलाले चित्त शुद्ध करा. या बुद्धीला शुद्ध करा रे. पण पुत्र मोहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुषतू. सांग संजया मातू कुरुक्षेत्रीची. है ना, इथेच भेद केला, बुद्धीत झाला. धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेताः युयुत्सवाः मामकाः पांडवाश्च किम अकुर्वत. अरे जो मेरे पंडुके और मेरे अपने खुद के बेटे युद्ध की इच्छा लेकर कुरुक्षेत्र के भूमि में पधारे हैं, वो क्या कर रहे हैं बोलो? मेरे और पंडुके बस भेद केला. आणि या भेद बुद्धीने महाराज महाभारत घडवलं. ज्या महाभारतामध्ये सुधरवायला आलेला भगवान सुद्धा फेल झाला. है ना, बिघडलेल्या बुद्धीला सुधरवू शकतो, पण त्या बुद्धीमध्ये कारुण्य भाव, अनन्य भाव, दैन्य भाव असेल तर. म्हणून अर्जुनाला सुद्धा तोवर भगवान सुधरू शकला नाही जोवर शरणागती नाहीये. म्हणून जीवनामध्ये सद्बुद्धी आहे ना, टिकून राहीन याचा भरोसा धरू नका. है ना, फार तुम्ही हट्टे कट्टे मस्त याचा अर्थ तुम्हाला अटॅक येणार नाही असं कोण म्हणतं? कधी भी काही होऊ शकतंय. म्हणून जीवनामध्ये जो माझ्या भावाचा प्रवाह आहे, माझ्या बुद्धीमध्ये जो भाव तुझ्याविषयी जन्माला आलेला आहे, तो टिकला पाहिजे. टिकत नाहीये का? त्याचं कारण टिकवता येत नाहीये. आणि आपल्यात नाही ना तो भाव, तो ती ताकद आपल्यात नाही ना. म्हणून भगवान परमात्म्याला प्रार्थना करतात, अतः सिद्धी पावो भाव, अतः सिद्धी पावो भाव, अतः सिद्धी पावो भाव, अतः सिद्धी पावो. मध्ये चाचल न व्हावा जीव, मध्ये चाचल न व्हावा जीव, मध्ये चाचल न.
ऐसे तुम्हा भाकी तसे किंवा ऐसे तुम्हा भाकी तसे किंवा ऐसे तुम्हा भाकी तसे किंवा कृपाळुवा जगदानिया कृपाळुवा जगदानिया धरिले जीवे न सोडी पाय 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 जीवे न सोडी पाय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी खाली बसा महिला म्हणलं बघा त्यांना म्हणलं टाळ्या वाजवते त्यांना म्हटलं बरं बारच्या अभिषेकामध्ये तुमच्या गुरुवारच्या पूजेमध्ये असं मधून उठून गेलं तर नाही का लक्ष्मी नाराज व्हायची तुमची हा अय जे जे उठून जाईन ना त्याची लक्ष्मी नाराज होईन बा तुमचे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार गेले समजा लई भूक आहे भूक बस आहे रुक्मिणी मावशी आहे स्वजर काकू बस अय हावसाबाई मावशी काय कला विठाला विठाला काही सासा आहेत ना ते कोणाच ऐकत नसत गेल्या वैंस 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 तुझ्याशिवाय माझ्या जीवनामध्ये स्थिरता निर्माण होणार नाही म्हणून अर्जुनाला जो स्थिर करणारा भगवान आहे ना तो आपल्या जीवनामध्ये भगवान परमात्मा असावा अन्यथा अर्जुनाची दशा आपली निरंतर आहे आपण निरंतर मोहित आहोत अर्जुन जीवनात एकदा मोहित झाला भगवान जवळ होते म्हणून महाराज सगळं नीट झाला आपल्या जीवनात कोण आहे भगवान कोण आहे म्हणून त्याला प्रार्थना आहे की उपजला भावो तुझी कृपे सिद्धी जावो माझ्या कृपेने तर काहीच होत नाही लोक म्हणतात बाबा या ना तुमचे पाय लागू द्या ना काय ते सगळं वेगळं आहे महाराज आहे ना आपल्या जीवनामध्ये आपल्या स्थितीला आपण जाणत आहोत आपल्या पायाच्या प्रसादे काही होत नाही पण त्यांच्या पायाच्या प्रसादे जे होतं ते अनुपम्य असतं म्हणून संतांच्या पायाचा प्रसाद आपल्या जीवनामध्ये आहे ना संत चरण रज हे ना म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्व व्यवस्थित मंगल होण्याच्यासाठी त्यांच्या कृपेची गरज आहे आणि म्हणून प्रार्थना आहे की तुझी कृपे सिद्धी जावो देवा बस तुझं स्मरण निरंतर राहो तुझे पाय माझ्या हृदयामध्ये राहो आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी तुझे पाय चित्ती धरी म्हणजे जसं आपण पाटावर ठेवतो तसं गावो तसं नाही महाराज तर तुझं स्मरण मला निरंतर बनून राहू दे हे ना तुझे पाय माझ्या हृदयामध्ये निरंतर दृष्टीगोचर होऊ दे मला बुद्धीच्या डोळ्यानं ही माझी इच्छा आहे आणि जर का तुझ्यावरती माझं नितांत प्रेम झालं आणि निरंतर तुझं दर्शन जर मला होत गेलं तर तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे आता हे तुका म्हणे आता तुका म्हणे आता जय हो तुका म्हणे आता तुका म्हणे आता म्हणे आता तुका म्हणे आता तुका म्हणे